पुढची बातमी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती हल्लाबोल केलाय। जरांगे एका जातीचं नेतृत्व करतात आणि आम्हाला जातीयवादी म्हणतात। आम्ही जातीयवादी आहोत तर जरांगे कोण आहे असा सवाल हाकेंनी विचारलाय। हाकेंनी विखे पाटलांवर सुद्धा हल्लाबोल केला। विखे पाटलांच्या डोक्यावर परिणाम झालाय। बंद दाराआड जरांगे काय बोलले हे विखेंनी सांगावं असं हाके म्हणाले। तर येणाऱ्या निवडणुकीत जनता विखेंना जागा दाखवेल असा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिला। सर, ठिकठिकाणी जे आहे ते ओबीसीचे मोर्चे काढले जात आहेत। काय वाटते तुम्हाला या मोर्चांकडे बघून? जोपर्यंत 2 सप्टेंबरचा ओबीसीचं आरक्षण संपवणारा गव्हर्नमेंट रेझोल्युशन रद्द होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी हे मोर्चे निघणार आहेत। महाराष्ट्रामधला ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती एसबीसी क्लास हा प्रचंड नाराज आहे या सरकारवरती। विशेष करून या सरकारमधले अनेक मंत्री आमदार खासदार हे ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही। त्यामुळे आज जालना जिल्ह्यातल्या परतूर मंठा परिसरामधील सर्व ओबीसी विजयंती बांधवांनी हा या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आमचे रामप्रसाद थोरात त्याचं नेतृत्व करतायत आणि या परिसरामधल्या सर्व लोकांच्या वतीनं आज रॅली होईल आणि परत त्याचा महाएल्गार सभेमध्ये रूपांतर होईल। आपण जर बघितलं तर या मोर्चावर जरांगे पाटलांनी टीका करत जातीवाद्यांचे मोर्चे आहेत हे सगळे। मग आम्ही जातीवाद्यांचे तर हा कोणाच आहे? आम्ही महाराष्ट्रामधल्या 450हून जाती उपजाती ओबीसी मधल्या जाती जमाती आमचा क्लास आहे। आम्ही जातीसाठी भांडत नाही आहोत, आम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी भांडत आहोत। मनोज जरांगे नावाच्या माणसाला एका जातीचं नेतृत्व करतो तो आणि आम्हाला जातीवादी म्हणतो। खरं तर त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। त्याच्या प्रश्नाला उत्तर देणे आम्ही गेली 2-2.5 वर्ष झालं देतोय। दुर्दैव या गोष्टीचं आहे की लोकनियुक्त सरकारनं आमचं आरक्षण घालवलंय, या गोष्टीचं दुर्दैव आहे। काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटलांनी आंतरवालीमध्ये येऊन जरांगेंची भेट घेतली आणि जो अहवाल आहे तो कुणबींचे प्रमाणपत्र कशा पद्धतीने वाटप सुरू आहे त्यांचा अहवाल जरांगेंना दिलाय। हे बघा, राधाकृष्ण विखे पाटलांनी जबाबदारीने वागलं पाहिजे। राधाकृष्ण विखे पाटलांनी हे डोक्यात असू दिलं पाहिजे की तुम्ही 13-14 करोड जनतेचे मंत्री आहात, महाराष्ट्राचे मंत्री आहात। तुम्ही 3 माणसाच्या उपस्थितीमध्ये जरांगेला बंद खोलीआड तुमचं काय नक्की शिजलं हे महाराष्ट्राला तुम्ही समजावून सांगा। जो जरांगे मीडियाच्या समोर एखादा माणूस कानात बोलायला लागला तर त्याच्यावर डापरायचा, तो आता बंद दरवाजाच्या आड 2-3 माणसामध्ये विखे पाटलांबरोबर काय बोलला ते विखेनं महाराष्ट्राला सांगावं। कारण ओबीसीचं आरक्षण संपवणारे विखे तुम्हाला या महाराष्ट्रातली ओबीसी जनता घरी बसवेल। आपण जर बघितलं तर आपल्यासोबत लक्ष्मण हाके सर होते आणि वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी सडेतोड अशी उत्तरं दिलेली आहेत। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना।